आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र. जीवन विकास ग्रंथालयाचा वर्धापन दिन आणि हेरिटेज वॉक या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. छत्रपती संभाजीनगर इथं जीवन विकास ग्रंथालयाचा वर्धापन दिन मागच्या आठवड्यात साजरा झाला. यावेळी झालेल्या विशेष व्याख्यानात जयंत देशपांडे धानोरकर यांनी तुका झालासे कळस या विषयावर मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, ती सुद्धा आचरण महिला त्यांच्याकडे आली, नर्तकी होती. ती नर्तकी त्यांना म्हणाली की महाराज मला तुमच्याकडनं शरीर सुख पाहिजे असं म्हणल्यानंतर तिच्यावरती चिडले नाही तुकोबारा. म्हणजे तिच्याबद्दल तर म्हणजे सकारात्मक बोलणं तर बोललेच नाही, पण तू चिडले नाही हे महत्वाचं. हे तुकारामांचं वैशिष्ट्य. तिला घरामध्ये आणलंय तुकोबारा यांनी, बसवलंय आपल्या बैठकीवर, बायकोचा परिचय करून दिला आणि तिला सांगितलं की हे बघ की तुझी सासू आहे, माझी आई आहे, की ती आली ना आपल्या बैठकीमध्ये, ती आपली आई आहे. परस्त्री माते समान, अभंगात नाही तिला माते समान दर्जा दिलेला आहे. काय खनिज झाली असेल, काय झालं असेल ती कथा भाग आपल्याला बघायचा नाही. परंतु एखाद्या स्त्रीबद्दल ती टोकाची भूमिका नाही, ती स्वीकारण्याची पण भूमिका नाहीये, तर तिच्याबद्दलच काय म्हणते कटुता पण अंतःकरणामध्ये ठेवायची नाही. तर तुकोबांना माहिती ना प्रत्येक देहामध्ये देव बसलेला आहे ना, त्या आत्म्यामध्ये देवच आहे. आत्मा हे देवाचं राहण्याची जागा आहे, आत्मा हे देवाचं स्वरूप आहे, ते चिरंतन चिंतन आहे, काय चैतन्य आहे. त्या चैतन्य त्यांना दिसत नव्हते ना माणसं. तुकोबांना गेल्यानंतर जयंत देशपांडे दिसत होतं. तुकोबांना जयंत देशपांडेच्या आत्म्यामधलं ते चिरंतन आणि चैतन्य स्वरूप भगवंताचं दर्शन त्यांना घ्यायची सवय लागलेली होती. त्यामुळे कोण काय बोलायला लागले काही प्रश्न नव्हता. त्याला त्या देवाच्याच नात्याने सांभाळण्याची त्यांची भूमिका होती. म्हणून ते परस्त्री माते समान अशा प्रकारची भूमिका तिथे मांडली. महाराज झाले, कीर्तन सुरू झाले, जायला लागले, घरामध्ये पंचायत पडली, काहीच नाही खायला. मग त्यांनी आपलं ठरवलं कुठेतरी गावामध्ये काम मिळते का बघूया. ते चंदी म्हणून असते, साल चंदीनी गडी लोक लावतात, महिन्याने लावतात, साल गडी महिन्याची गडी लावतात. तसं तुकोबांना काही काम मिळालं नाही. मग शेवटी एक जण यात्रेला चालला होता 2 महिन्यांच्या गावाला. कोणाला की मी 2 महिने यात्रेला चाललं आणि माझी ज्वारी आता आई मराठी कन्सर्न लागलेले आहे, आता दारी भरायला सुरुवात होईल. तुम्ही जर 2 महिने सांभाळलं म्हणाले, एक 4 पोते धान्य तुम्हाला देऊन आले, त्या 4 पोते धान्य तुम्हाला मिळेल. एरवी तुम्ही बसण्यामध्ये अभंग म्हणता, दुसरं करताच काय तुम्ही, तर तिथे बसा, शेतामध्ये राखण करा आणि ते सांभाळा. त्याने तुकोबाला तिथे मतांचा अनुभव दिला. तुकोबा वरती बसले, वरती बसल्यानंतर अभंगच करायचे होते, अभंग केले. आता बघा तुम्ही तिथे चराचरातल्या चैतन्याशी तादात्म्य पावण्याचे जे सामर्थ्य तुकोबांच्यामध्ये होतं, मग ते पक्षी पण आले तिथे. येणार पक्षी सगळे येऊन बसले आणि मग काय तुकोबांचे अभंग आणि पक्षी राहतात. 50-100 लोक बसले तर किती बोलायला लागले, तिथे तर किती पक्षी आले, निर्विकार पक्षी आले. कुठल्या प्रकारचं काही मनामध्ये हेतू नसताना तुकोबांची वाणी ऐकायला पक्षी आले, बसले तिथे. 2 महिने ते चाललं. रोज सकाळी अभंग, पक्ष्यांचं येणं, कंस दाणे भरले, दाणे पक्के झाले, अजून काय हुरड्यात आली ज्वारी, सगळं झालं आणि 2 महिने होऊन गेल्यानंतर तो यात्रेकरू आला परत. तुकोबांना म्हणाला की चला शेतामध्ये, आता आपल्याला खळं करायचं आहे. त्याला कोणीतरी सांगितले की कशाला जातात ते शेतामध्ये, राहिलंच नाही, कंस म्हणजे घुसते, दाना शिल्लकच नाही, सगळे खाल्ले म्हणजे पाखरांना. का म्हणजे तुकोबा गेले नाही, गेले म्हणजे तिथे अभंग म्हणत बसले, पक्षी आले, ज्यांनी गोखरच चालवली, सगळे पक्षी खाऊन गेले. म्हणजे पंचकमिटी बसली, न्याय झाला. तुकोबांनी 10 वर्ष त्याच्याकडे बिना पैशाचं पारिश्रमिक काही नाही, 10 वर्ष त्याच्याकडे काम करायचं ठरलं. एक सज्जन माणूस होता, तो म्हणला की करा तुम्ही, काही हरकत नाही. माणूस सज्जन आहे म्हणजे पण एक पंचनामा तर करा ना, जागी होतो, जागेचा पंचनामा झाला पाहिजे. जिथली तुम्ही शिक्षा द्यायला लागला, गेले सगळे लोक ते पंचनामा करायला बघितलं तर ते जबर कंस झाले होते. एका कंसाला 2-2, 3-3 कंस त्या ठिकाणी लागलेले होते. आणि त्या वर्षी त्याला 10 पटीने मान झाला. त्याला आता 10 पटीने मान झाल्यानंतर खुश झाला एकदम. तुकोबांना ते काय त्यांच्यावर बालट तर गेलंच. ते तुकोबा घरी आले, त्या माणसाने सांगितले की आपल्याला 10 पट मान झालाय ना, 4 पोत्याचे 40 पोते तुकोबांना देऊन टाक. त्यांचंच कर्तृत्व म्हणाले, त्यांच्यामुळे झाले. असे कधी बघितले का म्हणे आपल्या शेतामध्ये 2-2 कंस एका राहणार नाही म्हणे. ते पहिल्यांदा 2 कंस बघितले आपण. एवढं दाणे चांगली स्वच्छ ज्वारी 10 पट 40 पोते पाठवले. तुकोबांच्या घरी फक्त मोजले, 1 2 3 4 केलं आणि त्याचे 4 बाजूला काढले. 36 पोते दशरथ असे गावातल्या विठ्ठल मंदिराच्या बांधकामाला घेऊन टाकले. ही निष्प्रभ तुकारामांनी आणली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन औरंगाबाद शहर भेटीच्या ऐतिहासिक घटनेला यंदा 360 वर्ष पूर्ण होत आहेत. या स्मृतींना उजाळा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक यांच्यातर्फे काल हेरिटेज वॉक आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संगीतमय अभिवादन हा विशेष कार्यक्रम पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांच्यासोबत तह करावा लागला असे मुघलांचे एकमेव सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्याबद्दल इतिहास अभ्यासक आदित्य वाघमारे यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, च्या दरम्यान मिर्झा राजा जयसिंगाचा जन्म झालेला आहे. वयाच्या साधारण 10व्या वर्षी त्याला पहिली मनसब मिळाली आहे आणि तो माणूस त्याच्या वयाच्या शेवटपर्यंत मुघल राजसत्तेशी एकनिष्ठ राहिला. आणि हेच कारण होतं की मिर्झा राजा जयसिंग हा उत्तरेतनं दख्खनेमध्ये शिवाजी महाराजांवर स्वारी करण्यासाठी पाठवला गेला. मिर्झा हे त्याला 1639 मध्ये बादशाह शहाजहाननी दिलेली पदवी आहे. कंधारचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी पर्शियन कमांडर जो होता किल्ल्याचा त्याने तो किल्ला रिकामा करून दिला. तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी दारा शुको आणि मिर्झा राजा जयसिंगांना नामजाद केलं गेलं आणि त्याच्यानंतर 50,000ची फौज उभी करून यांच्या दिमतीला दिली गेली. ह्याच्या दरम्यान इराणच्या राजांनी परत इंटरव्ह्यू करून किल्ला ताब्यात घेण्यासाठी कोणताही व्यत्यय आणू नये म्हणून मिर्झा राजा जयसिंगांनी जी कामगिरी केली होती त्या कामगिरीला खुश हो मिर्झा ही पदवी त्याला शहाजहाननी 1639 मध्ये दिली होती. मिर्झा राजा जयसिंग हा केवळ फक्त राजस्थानचा नाही तर सेंट्रल एशिया पासून ते खाली गोंड राज्यापर्यंत इकडे पर्शियापर्यंत अशा वेगवेगळ्या ठिकाणावरती काबूल कंदाहार पर्यंत ह्या माणसांनी जाऊन मोहिमा केल्या आणि ह्या माणसांनी मुघल सत्तेच्या सीमा वाढवण्यासाठी कायम काम केलं. हेच कारण होतं की त्याला दक्षिणेमध्ये पाठवण्यात आलं. मिर्झा राजा जयसिंगाची जी लिनेज आहे जी फॅमिली आहे ते प्रभू रामचंद्राचे वंशज म्हणवतात. लव आणि कुश अशा जे 2 मुलं होते कुश या मुलापासून जो वंश पुढे सरकला त्याचं नाव कुशवा आणि ती यांची फॅमिली. असा मिर्झा राजा जयसिंग दख्खनेत आला. दख्खनेमध्ये आल्यावरती शिवाजी महाराजांवरची स्वारी त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचं औरंगाबाद शहरात आगमन तसंच आग्र्याकडे प्रस्थान याबाबत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 360 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज साक्षात या ठिकाणी आले. तिथे आपण आता बसलेलो आहोत. याचं वर्णन दुसऱ्या तिसऱ्या कोणी केलेलं नाही. याचं वर्णन स्वतः त्यावेळी मुघलांच्या या ठिकाणच्या दरबाराचा कारभारी असलेला भीमसेन सक्सेना यांनी केलेलं आहे. या भीमसेन सक्सेनाचे वडील रघुनाथ दास हे सुद्धा इथे दिवाण, याचा चुलता भिकनदास हा सुद्धा इथे अधिकारी आहे. यांची स्वतःची इथे हवेली आहे. त्या काळामध्ये आता नाही पण त्या काळात गेलो असून आणि त्या भीमसेन सक्सेनाने या सगळ्या औरंगजेबाच्या दख्खन स्वारीचं वर्णन एका फारसी ग्रंथामध्ये करून ठेवलंय. त्याचं नाव आहे तारीखे दिलकुशा. रघुनाथ सरकारांनी याचं भाषांतर केलंय इंग्रजीमध्ये. महाराष्ट्र शासनाने सुद्धा ते प्रकाशित केलंय. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्थानाची रायगडावरचा तारीख आहे फाल्गुन शुद्ध नवमी शालिवाहन शके 1557 विश्वावसु नाम संवत्सर शिवाजी महाराज निघाले. पुढे त्या ग्रंथात फक्त भाषांतरात एक चूक झाली जी अनेकांनी निदर्शनास आणून दिली. रघुनाथ सरकारांनी त्यांचा संभाजीनगरमध्ये येण्याची तारीख एप्रिल 1666 अशी टाकली. ती एप्रिल नाही, ते पुढे नंतरच्या काळात स्पष्ट झालेलं आहे. पण त्या काळात 100 वर्षापूर्वी झालेलं भाषांतर आहे ते आता बदलू शकत नाही. शक्यतो पुढच्या सगळ्या लोकांनी एप्रिल 1666 अगदी सेतू माधवराव पगडींनी सुद्धा हीच तारीख पुढे टाकली. पण 5 मार्चला रायगडावरून निघालेले शिवाजी महाराज एप्रिल पर्यंत कुठे होते याचा कुठलाही ताळमेळ नाही. शिवाजी महाराजांच्या जे गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध आहे त्याच्या महिनाभराच्या हालचालींचा मुघलांकडे रेकॉर्ड नाही असं तेच नाही. शिवाजी महाराज फक्त 6 मजलांवर पुण्यापासून असलेल्या संभाजीनगरला यायला त्यांना 7 ते 8 दिवस लागले. 5 मार्चला निघालेले महाराज 13-14 मार्चला संभाजीनगरमध्ये आले आणि 15 मार्चला ते 100% याच हवेली इथे 6 दिवस राहून ते पुढे गेले. भीमसेन सक्सेनाने त्या ग्रंथामध्ये अर्थात जयदेशकावलीतली ही तारीख आहे आणि ती शिवचरित्रातल्या तारखांसाठी सर्वात प्रमाण मानला जाणारा ग्रंथ आहे. पुढे ही तारीख दिली आणि भीमसेन सक्सेनाने जे वर्णन केलंय शिवाजी महाराजांच्या स्वारीचं, छत्रपती शिवाजी महाराजांची तोपर्यंतची कीर्ती झालेली होती. तानाजीचं सिंहगडाचं पराक्रम सगळ्यांना माहिती होता. अफजल खानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती करत 7 समुद्रापार गेलेली होती आणि इथलाच सुभेदार म्हणून पुण्यात स्वारी करायला गेला आणि परत आला जायचा. त्यामुळे बादशहाच्या मनात जी धडकी मुघलांच्या मनात भरलेली होती आणि प्रति औरंगजेब म्हणजे औरंगजेब जिथे जाऊ शकत नाही तिथे मिर्झा राजाला पाठवतो. तो मिर्झा राजा येऊन शिवाजीला घेऊन चालला आग्र्याला स्वतः. ही घटना सामान्य. त्यावेळेच औरंगाबाद शहर कल्पना करा वेगवेगळ्या छावण्या. या छावण्यांमध्ये प्रत्येकाच्या मनात प्रत्येक मुघली सैनिकाच्या नागरिकाच्या मनात शिवाजी या नावाची भीती आहे आणि साक्षात शिवाजी या शहरात येणार ही मोगलांच्या सगळ्या गोटांमध्ये पसरलेली वार्ता. सैनिक लढतात, राजे रजवाडे त्यांचे तह करतात, पण नागरिकाच्या मनात
उत्सुकता असते की हा कोण. भीमसेन सक्सेना लिहितो की ज्यावेळी शिवाजी महाराज शहरात आले त्यांना पाहण्यासाठी अतोनात गर्दी झाली रस्त्याच्या दुतर्फा. शिवाजी महाराजांच्या सैन्याचं वर्णन करताना तो लिहितो 1000 सैनिक आहेत, पैकी 500 घोडेस्वार आहेत आणि 500 पायदळ आहेत. जयपूर रेकॉर्ड मध्ये जे पुढे औरंगाबाद नावामध्ये आपण सविस्तर छापलंय मॅडम, या स्वारीचं वर्णन आलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या या 1000 अगदी खड्या सैनिकांच्या स्वारीमध्ये पुढे निशाणाचा हत्ती चालतोय, त्याच्यावरती भगवा झेंडा आहे, त्याच्या पाठीमागे शिवाजी महाराजांचे घोडेस्वार आहेत, महाराजांची पालखी आहे, त्या पालखीला चांदीचा पत्रा मढवलेला आहे, हत्तीच्या मागे 2 घोडे आहेत, घोड्यांना सोन्या चांदीचे अलंकार लावलेले आहेत आणि महाराज पालखीत बसले, युवराज पालखीत बसलेत आणि त्यांच्या सोबत असलेले 5 कारभाऱ्यांच्या स्वतंत्र पालख्या पाठीमागे आहेत आणि त्यामागे 500 पायदळ. पायदळाच्याही पाठीमागे 2 मादी हत्ती आहेत, हत्तीवरती अंबारी आहे आणि असा लवाजमा घेऊन शिवाजी महाराज आलेले आहेत. भीमसेन सक्सेनाच्या याच्यातलं सर्वात महत्वाचं वर्णन, जेव्हा कुठली स्वारी निघते तेव्हा प्रचंड मोठा असा लवाजमा असतो, हळूहळू हळू मजल दर मजल करत. शिवाजी महाराजांच्या या 1000 लोकांच्या स्वारीमध्ये कुठेही फालतू लवाजमा नाही, कुठेही बाजारपुणगे नाही, कुठेही इतर सैन्या व्यतिरिक्तची जी सामग्री, बाजारपेठा, व्यापारी हे सगळे चालतात असं काहीही नाही. फक्त आणि फक्त सैन्य, हे 1000 लोक आणि कारभारी छत्रपती शिवाजी महाराज शहरात आलेले. सभासद बखरीमध्ये या स्वारीचं वर्णन आहे, आग्र्यापर्यंत जातानाचं वर्णन आहे. या फौजेला शिवाजी महाराजांच्या दाना पाणी देण्याची व्यवस्था करा असं औरंगजेबाचं फरमान आहे आणि हे फरमान ज्याला प्राप्त झालंय तो सफ शिकन खान हा इथला कारभारी आहे, जो इथल्या सुभेदाराच्या वतीने, राजपुत्राच्या वतीने स्वतः कारभार पाहणारा हा सफ शिकन खान आहे. हा मोठा लढाऊ योद्धा आहे. सफ शिकन खान ही त्याची पदवी आहे. सफ शिकन खान म्हणजे, सफ शिकन म्हणजे शत्रूच्या रांगा फोडणार असा हा लढवय्या आहे. याचं नाव आहे मोहम्मद ताहेर. हा आम खास मध्ये बसलेला आहे आणि तिथे बसून तो स्वतः शिवाजी महाराजांच्या स्वागताला आलेला. मिर्झा राजे ज्याच्याशी लढले, औरंगजेब ज्याच्याशी दुश्मनी करून उभा आहे, तो एक फक्त साधा मराठा जमीनदार, मी त्याच्या स्वागताला कशाला जाऊ, त्यांनी स्वतःच्या पुतण्याला पाठवलं आणि तो पुतण्या शिवाजी महाराजांना सामोरा जातो आणि सांगतो की खान साहेबांनी आपल्याला कचेरीमध्ये यायला सांगितलंय. भीमसेन सक्सेना प्रत्यक्षदर्शी तिथे उभा आहे, साक्षीदार आहे. त्यांनी सांगितलं शिवाजी महाराज यामुळे नाराज झाले आणि त्यांनी 3 प्रश्न विचारले. हा कोण सफ शिकन खान आहे, तो मला इथे घ्यायला का आला नाही, तो इथे काय करतो, त्याच्या अस्तित्वाची दखल सुद्धा शिवाजी महाराजांनी घेतली नाही. तो किती मोठा सरदार असला तरी तो इथे कोण आहे मला काही नाही. शिवाजी महाराज सरळ जयसिंगाच्या हवेलीकडे निघाले असं भीमसेनने लिहून. ही सगळी कळालं सफ शिकन खानाला. त्याच्यासोबत त्याचे दिवाण होते, बक्षी होते आणि हे स्वतः त्याच्याच कारभाऱ्यानं लिहून ठेवल्यामुळे यात खोटेपणा असण्याचा काहीही संभव नाही. तो स्वतः संध्याकाळी दिवाण, बक्षी आणि सगळ्यांना घेऊन या हवेलीत आलाय आणि आता हे स्टेज आपण बघतोय. माहित नाही शिवाजी महाराजांचा तो गालीचा केवढा असेल. महाराज आसनावरून उठून फक्त गालीच्या टोकापर्यंत पुढे आले, तिथे उभं राहून त्याच्याशी बोलले आणि तो महाराजांना नजराणा त्यांनी पेश केलाय आणि त्याच्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. शिवाजी महाराजांनी मेलेल्याला फार नाराज बसलेले नाही. दुसऱ्या दिवशी स्वतः शिवाजी महाराज त्याच्या घरी गेले, त्याच्या दिवाणाला भेटले, बक्षींना भेटले. जे सरदार इथे फार मोठमोठे सरदार त्या काळामध्ये इथे त्यांचे मोगलांचे होते. प्रत्येकाने महाराजांचा आदर सत्कार केलेला आहे, प्रत्येकाने महाराजांना नजराणा भेट दिलेला आहे आणि इथपासून आग्र्याला येण्यासाठीचा जो खर्च आहे तो महाराजांनी मोगलांकडूनच वसूल केलाय 1 लाख. तो 1 लाख रुपये या सगळ्या सरदारांकडचे नजराणे हे सगळं घेऊन महाराज इथून जाताना त्यांनी हर्सूलच्या सराईमध्ये पण मुक्काम केल्याचं आणि तिथून पुढे आग्र्यात 66 दिवसांचा प्रवास आहे. 5 मार्च पासून निघालेले महाराज 11 मेला आग्र्याला पोहोचलेले. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.